नमस्कार. पुन्हा एकदा श्रिया फॅशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अजून एका लेसचा पॅटर्न घेणार आहे. तर मी पहिले इथे 2 लाईन्स मारलेल्या आहेत. तर मी ह्या पहिल्या लाईन्समध्ये इथे जे आपण शुगर बीड्स ठेवलेत ते शुगर बीड्स मी टक करून घेणार आहे. 2-2 आणि 3-3 शुगर बीड्स घ्यायचे आहेत. 2 किंवा 3 आणि ते टक करत जायचे. म्हणजे ती लाईन तुमची पटापट टक करून होईल. तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. 3 घ्या किंवा 2 घ्या. शुगर बीट्सची साईज सेम नसते, थोडे लहान मोठे असतात. तर साईज बघून मणी जरा व्यवस्थित चांगले मणी जे आहेत बीट्स ते चांगले चांगले बघून तुम्हाला काय करायचं आहे, टक करायचं आहे या पद्धतीने. या पद्धतीनं टकिंग करून घ्यायचं आहे. आपण ही लाईन पूर्ण टकिंग करून घेऊ. अशा पद्धतीने आपण ही लेस पूर्ण टकिंग करून घेतलेली आहे. तर आता ह्याच्या पुढे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. एक नवीन लेसचा पॅटर्न आहे हा. इथे बघा, इथे नॉड मारून टाकून घेतलेली आहे. तर आता आपण हे शुगर बीट्स टक केले. तर आता ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर जो आपला राईस दाणा आहे आपण जो आधी वापरलेला आहे त्या राईस दाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. तर तो राईस दाणा मी घेते. इथे काही जास्त राईस दाणा लागणार नाही आहेत, एक नॉर्मली थोडेसेच लागणार आहे. फक्त तुम्हाला त्याचं टकिंग कसं करायचं आहे, ती लेस कशी तयार करायची ते कळावं, त्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता इथून मी स्टार्ट करते. परत या कॉर्नरपासून आपण झिगझॅगमध्ये टकिंग करणार आहे. तर आता मला काय करायचं आहे, जर हा फुगेर बाजू आहे ना ती वरच्या साईडला हवी आहे आणि निमुळती बाजू त्या शुगर बीट्सला टक करून हवी आहे. तर मी आधी ओवून घेताना सुई फुगेरमध्ये घातलेली आहे आणि अशा पद्धतीने घेऊन मी इथे मणी टक करते. फुगीर साईड आपली सुईमध्ये घालायची आणि निमुळती बाजू बाहेर ठेवायची, म्हणजे ही सुईमध्ये जाताना अशा पद्धतीने जाईल. आणि हे असं जे झिगझॅग मी तुम्हाला शिकवलेलं होतं पाईप झिगझॅग, फक्त इथे थोडासा फरक आहे. काय फरक आहे तो पण कळेल. आता मी सुईमध्ये घालताना आधी काय घातलं, फुगीर बाजू घातली, पण आत्ता मी घालताना काय घालणार आहे, तर निमुळती बाजू घालणार आहे. म्हणजे हे दोन्ही टोक समोरासमोर येतील. इथे तुम्ही बघत असाल तर तुम्हाला कळेल. व्यवस्थित लक्ष द्या. या पद्धतीनं एक निमुळतं टोक इकडे आलं, एक इकडे आलं. मग इथे काय केलं, मी आधी फुगीर बाजू घेतली सुईमध्ये आणि नंतर घेताना निमुळती घेतली. आता परत फुगीरच घेणार आहे. ठीक आहे. आता फुगीर घेतली, परत मी झिगझॅगमध्ये टक केलं. आता निमुळती बाजू घ्यायची आणि आता या साईडला टक करायचं. तुम्हाला दोन्हीतला अर्थ समजत असेल प्रॉपर. एक्झॅक्ट प्रॉपर या पद्धतीने येणार. आता मी असंच पुढचं करून घेते निमुळती बाजू.
खूप छान दिसते ही लेस, केल्यानंतर तुम्हाला कळेल. एकदा फुगीर बाजू सुईत घ्यायची आहे, एकदा निमुळती बाजू सुईत घ्यायची आहे आणि झिगझॅगची लाईन तयार करायची आहे. आता या जागी तुमचा विटचा दाणा असता ना तर मग काही प्रॉब्लेम नव्हता. विटच्या दाण्याला कसं आहे, दोन्ही बाजू सेम असतात. पण राईस दाणा म्हणजे आपला हा जो ड्रॉपचा मोती आहे ॲक्च्युअलमध्ये, ज्याला थेंबाच्या आकारासारखा असतो तो, त्यामुळे काय होतं की त्याची साईज बरोबर बघावी लागते. कुठून कसं टक करायचं आहे, कुठल्या साईडनं कसा मनी टक केल्यानंतर कशा पद्धतीने दिसेल, या पद्धतीने. ठीक आहे. आता ही एक साईड झाली. दुसरी साईड कशी करायची ती दाखवते. इथून तुम्ही काय करणार आहे की ह्याच्या अपोजिट साईड करणार आहे. म्हणजे आता इथे मी लॉक केलं आहे धागा, तर याच्या अपोजिट साईड घ्यायचं. इथून मी धागा काढलेला आहे. धागा काढल्यानंतर निमुळती बाजू बाहेर ठेवायची आपल्याला आणि इथे या पद्धतीनं टकिंग करायचं आहे. परत इथून सेम. या पद्धतीनं टकिंग करून हे मणीसुद्धा टक करून घ्यायचे आहेत.
दोन्हीकडचे शेप प्रॉपर कळले पाहिजेत, कुठे कसे टक करायचे ते. खूप इझी आहे. बेसिकला फक्त जास्ती करून बीड्स टकिंगच आहे आणि जेवढं तुम्ही पॅटर्न्स करू शकता तेवढे पॅटर्न करू शकता लेसचे. आता यामध्ये मी तुम्हाला बरेच सांगितले तसे की नॉर्मली तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येऊ शकतं की कुठला कुठे चांगला दिसू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने ठीक आहे. तर इथे पण आपण लॉक करून घेणार आहे. इथे मी गाठ मारून घेतलेली आहे. आता हे सेम केलं आहे त्याच्याच खाली. आता ही लाईन थोडी वर खाली झालेली आहे. मी एक अंदाजे लाईन मारली होती की एवढ्या लाईनला आपलं एक बॉर्डर येणार आहे. तर मी आता लाईन टकिंग घेताना काय करणार आहे, तर याच्या बाजूनं डायरेक्टली टकिंग घेणार आहे. ठीक आहे. तर आपण इथून आता टकिंग स्टार्ट करू. आपण आता शुगर बीड्स टक करून घेऊ. सेम तसेच करायचे, जसे इथे केले ना तसेच करायचे. एक तुम्हाला टकिंगची प्रॅक्टिस पण होऊन जाते, एखादी लेसची पॅटर्न पण तयार होतो. म्हणून एक सिम्पल आहे हे, की ह्याच्यातून तुम्हाला एक गोष्ट कळू शकते की तुम्ही तुमच्या पण काही आयडियाज वापरू शकता. की समजा आपल्याकडे आपण हे मटेरियल आणलेलं आहे आणि त्याचा वापर करून कशी लेस तयार करता येईल हे तुमच्या हातात आहे. जसं आता ह्या मण्यांचा वापर करून की कुठेतरी जागा राहिली आहेत, आता काय करायचं, आपल्याला भरलेलं तर दिसला पाहिजे ब्लाऊज किंवा जे वर्क करेल ते असं भरगच्च दिसलं पाहिजे. तर मग काय करता येईल, तर मग त्यासाठी हा असा पद्धतीनं उपाय. रिंग दिसताना पण तुमची कशी सिस्टमॅटिकली प्रॉपर स्टेप बाय स्टेप दिसली पाहिजे. समोरच्याला बघताना सुद्धा ती खूप अशी अट्रॅक्टिव्ह दिसली पाहिजे. त्या पद्धतीनंच आपण लेसचे पॅटर्नसुद्धा घेतलेले आहेत. त्याची अरेंजमेंट पण त्या पद्धतीने केलेली आहे. हे मनी टक करून घेऊ आपण सगळे. या पद्धतीने मी आता या पद्धतीने आपली ही लेस कंप्लीट झालेली आहे. एक बॉर्डरचा पॅटर्न आहे हा सुद्धा. अशा याचा वापर करूनही तुम्ही नेकला किंवा जे आपली हाताचा दंडगेर वगैरे असतो त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने बॉर्डर करू शकता. ठीक आहे. तर आपले आता इथे जवळजवळ लेसचे बरेच पॅटर्न झाले.
मी फॉर एक्झाम्पल दाखवते तुम्हाला. हा पहिला झाला. ही मी दुसरी घेतलेली जी पेस्टिंगची होती, ही सुद्धा टकिंगची होती. जवळजवळ आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये बीड्स टकिंगच आहे. बेसिकमध्ये जास्ती करून बीड टकिंगच येते. त्यानंतर कट पाईप टकिंग येतं. पाईपचं टकिंग पण करू शकता, सिक्विनचं टकिंग पण करता येतं. ह्या इथे पण आपण ही एक मी तुम्हाला साध्या सुईनं बॉर्डर शिकवली होती, झिगझॅगमध्ये दिसते. त्यानंतर इथे पर्ल स्टिचची घेतलेली. जसं की तुम्ही एखादा तुमच्याकडे ड्रेस आहे, रेडीमेड कुर्ता आणला आहे, प्लेन आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती जर वर्क करायचं झालं तर त्या ठिकाणी तुम्ही ते वर्क करू शकता. ठीक आहे. तर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे तर ते मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आत्तापर्यंत आपण छोटे छोटे बुट्टे केले, तर आपल्याला जसं लक्ष्मी कॉईनचा आपण मोठा बुट्टा तयार केला, तर त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला 2 राऊंडचे बुट्टे तयार करायचे आहेत मोठे, आणि एक ड्रॉपचा बुट्टा तयार करायचा आहे. साधारणतः हा 4 इंच पकडायला काही हरकत नाही आहे. साधारणतः 4 इंच मी एक 3 इंच, 4 इंच पण नाही पकडत आहे मी, 3 इंच मध्ये मी डिस्टन्स 2 इंचाचा ठेवला आहे दोन्ही बुट्ट्यांमध्ये. आणि हे कुंदन जे आहेत ना ते मी पेस्ट करून घेणार आहे आत्ता ग्लूने. आज तुम्हाला ते पेस्ट करून ठेवायचे, कारण मी आधीही सांगितलेलं आहे की ओल्यामध्ये काम होत नाही. ओलं असेल तर त्याच्या बाजूने टकिंग करणं कठीण जातं. म्हणून काय करायचं, आधी ते पेस्टिंग करून घ्यायचं. पेस्टिंग करून त्याला सुकून द्यायचं. सुकूनल्यानंतर त्याला टकिंग करताना आपल्याला साईडने खूप इझिली जातं. ठीक आहे. तर इथे मी आता 2 कुंदन पेस्ट केलेत. त्याबरोबर एक मी इथे ड्रॉपचा कुंदनसुद्धा पेस्ट करणार आहे या साईडला. ठीक आहे. म्हणजे जे मोठे जे बुट्टे आहेत आपले ते इथे येऊन जाणार आहेत. तर इथे मी तो कुंदनसुद्धा ड्रॉपचा कुंदन मी पेस्ट करते. आणि मी हे मोठी साईज वापरलेली आहे. आपल्याला बुट्टे मोठे तयार करायचे आहेत, तर त्यासाठी मी हे मोठे बुट्टे तयार करण्यासाठी कुंदन पेस्ट केले आहेत, 2 राऊंडचे आणि 1 ड्रॉपचा. आपला थोडासाच राहिलेला आहे ह्याच्यामधला बेसिक. आता जवळजवळ 70 ते 80% आपलं वर्क संपत आलेलं आहे. अजून थोडंसं आहे, थोडेसे तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत, तर त्या आता आपण हळूहळू नेक्स्ट सेक्शनमध्ये घेऊया. तर आज आपण इथेच थांबू.